पोर्टल करतो तो काय तुला मी करतो हे करतो. आणि सर हे पोर्टल विषय असं आहे का ते तो स्वतःच एक्झाम काही करतो हे टूल आहे का तो की असं ऑफलाईन करतो. नाही तो स्वतः म्हणजे म्हणजे आता त्यांचं तुमचं सिस्टम कसं आहे ती बाई यांची मोठी ती मोठी आहे ही सिस्टम आणि काय करतात स्टुडंट आधी ऑनबोर्ड करतात सिस्टम तुझी एक्झाम द्यायची ना तुला द्यायच्या आधी त्यांचं काय करतात टॅब प्रोव्हाइड केलं असतं ते काय करणार होतं आधी स्टुडंट ऑनबोर्ड झाले का त्यांचा ते आन्सर शीट डायरेक्ट कोणा त्यांना प्रोव्हाइड करणार त्या नावाची त्या स्टुडंटला भेटणार मग काय करणार नंतर ती आन्सर शीट वगैरे दिली मग ती आपल्याला बरोबर ते जर आता प्रिंटेड आणि ह्यामध्ये फरक माहिती आहे मग ती करेक्ट कॅप्चर करते त्याची बरोबर त्यांची फाईल एक्सेल फाईल जनरेट होते म्हणजे तो डिजिटलच करतोय. हा तो फिजिकल नाही. हा ते कशामुळे करतोय की तो 6000 देतोय 600 देतोय तीच जास्त देतो त्यामुळे त्यांनी मग कमिशन त्या एखाद्या टीचरला जास्त दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तो मग काय ऑफिस नाही करणार आहे ना आता यांचे हे जे फीच 50 रुपये आपल्याला फक्त 50 पाहिजे. हा मग जर शाळेला द्यायची किती ऑफलाईन डेव्हलपमेंट व्हायला किती ठेवायचा मग ती 10 रुपयाची एका मार्क किंवा दिलं तर टीचरला पण तो आन्सर शीट वाचून कधी त्या स्टुडंटला प्रोव्हाइड करणार कधी घेणार ऑनलाईन कधी ऑन नाही करू शकत एवढं 10 रुपयात नाही करू शकत ही प्रॉब्लेम आहे ह्यांचं काय आहे की ऑनबोर्ड ऑलरेडी होतोय पण आपल्याला काय करावं लागेल जे ऍप्लिकेशन बनवायचे त्यांच्या अप्रोचने बनवणं काम आहे आपल्याला बनवता नाही पण जर आपल्याकडे कोणाला जास्त स्कोप आला आहे ना भविष्यात जास्त आहे आपण प्रिंटेड करून त्यांना तिथून आपल्या त्या टायमाला मी ऍप्लिकेशन वर्क जाणतो असं नाही की नुसतं त्याला तुमचे सगळे ज्याचे अनुभव आहे ना तुमच्या क्वेश्चन आहे पत्रिका ते जनरेट करत तो प्रिंट आउट प्रिंट स्वरूपात देईल ते अपलोड केली की तुझ्या पॅटर्न सगळे मॅच होईल कारण गॅरंटी. हा ते होणार आहे ते होऊ शकतं ते भविष्यात आपल्याला तसं पण मग ते ज्यावेळेस आपण हँड रायटिंग बी सेम जर आली तरी डिटेक्ट करता येतं तसा पॅटर्न लावता येईल आपल्याला रीड करताना पण आता हँड रायटिंग आता प्रत्येक 10 स्टुडंट मला होता 10 जण सेपरेट राहणार आहे मग ते पॅटर्न तिचं हे कसं लॉजिक कसं लावते गोवा हे बी मग ती अवघड होऊन बसते स्पेलिंग मिस्टेक करतात. भविष्यात जर वाटलं बाबा आपल्याला आपला जरा स्कोप आहे ह्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा आपण ग्रो झाले मग त्यावेळेस आपण प्रिंटेड बी जात नाही त्यांना त्याला काही आयडी ते आपल्या डेव्हलपर नाही सॉफ्टवेअर ते करू शकतो कारण नुसतं जे इव्हेंट आज झाले तर त्यांनी डिप्लॉय करायचं सिस्टम डोमेन काय आहे तुमचं ORG का काय .in नाही देता ऍट अ टाइम सगळे ऍक्सेस करतात का असं काय सांगते. आज त्या वर्षभर आमचं कंटिन्यू चालू असते. त्याचं काय ऍक्सेस होत नाही कंटिन्यू यूज नाही करत कारण काय होतंय ग्रामीणचे स्टुडंट होतं त्यामुळे एवढं कधीतरी पाहिलं तर पाहणार नाही तर एवढं ट्रॅफिक नाही आला ह्याच्यावर का ह्याच्यावर नाही नाही तसं नाही तरी पण दररोजची टाइम म्हणून तुम्ही तसे एक 100 तर 100 सहज भेटते. चालू असे काय दिवसाचं किती तरी काय एका टायमाला त्याचं असं म्हणणं की तर ह्या टायमालाच किती लोक असं तसं काय सांगता येईल तसं म्हणजे एवढं काउंट नाही पण तरी नाही मग काय म्हणजे नाही तर डिप्लॉय करताना तुमचे 3 आणि 4 लाख यायचे नाही एवढं नाही. Website मला काय काय वाटलं तेच वर्षाचे म्हणलं जाणार मी सर्व म्हणलं काय करायचं म्हणलं घ्यायचो पुन्हा जर हे आले पुन्हा जर क्राऊड वाढला तर सर्व क्रॅश होऊ शकतो तुम्हाला नाही का म्हणलं पण एवढं नाही होऊ शकत ते आपल्याला हे लावता येतं नाही पण एवढं होऊ शकत आणि मग तिथनं पुढे तुमचं लॉन्चिंग झालं तर ते काम कंटिन्यू चालतं. बघता येते